शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची आता पत्रकार परिषद नाशिकमध्ये सुरू आहे। मामा राजवाडे यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशी गजू घोडके प्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ते प्रकरण रात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता सुनील भाऊ बागुल, राजवाडे आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि सर्वीकडे चर्चा होती की रात्री प्रकरण घडलं, दुसऱ्या दिवशी साधारणतः 15 तासानंतर गुन्हे दाखल होतात, तर भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा प्रेशर आला आणि त्यांच्यावरती रॉबरी असेल इतर सर्व गुन्हे दाखल केले आणि त्याच्यानंतर ते गायब झाले, म्हणजे फरार होते की कारण गुन्हा रजिस्टर झाल्यामुळे। परंतु आमच्या पक्षाचे वरिष्ठ ते नेते असल्यामुळे, महानगर प्रमुख असल्यामुळे आम्ही सर्व उपनेते दत्ताजी, वसंतराव, विनूभाऊ आणि आम्ही सर्वच लोक आयुक्तांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रेशरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि कदाचित त्याला घाबरून किंवा ते नव्हतेच जागेवर आणि भाजपने ती टॅक्टिक्स केली, बळजबरीने गुन्हा दाखल केला आणि 2 दिवसात बाहेर कुठेतरी भेटून त्यांना 100% दबाव आणलेला दिसतो। सुनीलभाऊ बागुल असतील, राजवाडे असतील आणि आता त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे, सुरूच आहे महाराष्ट्रात 3 वर्षापासून। पूर्वी ईडी सीबीआय होती, आता काही नाही तर काही कारण शोधायचं आणि पूर्ण शहराला माहिती आहे की तू गजू घोडके हा ब्लॅकमेलर आहे, कोणाकोणाला ब्लॅकमेलिंग केलं त्याला एवढं महत्त्व द्यायचं कारण नाही असं आयुक्तांनी सुद्धा सांगितलं होतं, परंतु ती त्यांचं गेम प्लॅनिंग दिसतोय। नाही, कसं आहे की लोकसभेला आम्हाला इथं भरभरून यश मिळालं, परंतु विधानसभेला ज्या पद्धतीनं प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये थोडं मताधिक्य त्या विधानसभेमध्ये भाजपला मिळालेलं आहे आणि म्हणून 3.5 वर्षापासून या नतभ्रष्ट राज्य सरकारने निवडणुका घेतल्या नाही, त्याच्यामुळे नगरसेवक किंवा नगरसेविका यांचा जनतेशी टच नसल्यामुळे, कामं नसल्यामुळे ते घाबरून गेले आणि संभ्रमावस्थेत बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धवजी ठाकरे साहेबांनी तयार केलेले लोक घेतात, यांच्यात जर हिंमत असेल ना तर यांचे जे कोर बीजेपी आहे किंवा RSSचे लोक आहे ज्यांनी अख्खं आयुष्य घातलंय त्यांना तिकीट द्या ना, ते घाबरतात। हा रेडीमेड पाहिजे, तो रेडीमेड पाहिजे, तो रेडीमेड पाहिजे, हे नियतीला मान्य नाही आणि यांचा येणारा काळच आत्ता हे सर्व तुम्ही बघताय, यांना वाटतं आम्ही धक्का देतोय, परंतु धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक या जिल्ह्यात होईल, महाराष्ट्रात होईल, या नाशिक शहरात होईल आणि 100% जनता ही आमच्या बाजूने, ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला आणि आता 5 तारखेला आमचा विजय मेळावा आहे, त्याच्यानंतर 100% वातावरण बदलेल, लोकांचं मत बदलेल, लोकांचं मन बदलेल आणि आमच्यासोबत राहतील। भाजपने 100 पारचा नारा दिलेला आहे नाशिक महानगरपालिका स्थानिक स्वराज्य आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीने प्रवेश घेतले जात आहे। नक्कीच ना, की आमिष दाखवले, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू, पैसे देऊ, कुंभमेळ्यात टेंडर देऊ, हे असे आमिष दाखवून आणि त्यांना ते 100 पार करायचे। परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2012ची लाट काय होती, 17ची लाट काय होती आणि लाटी येतात, लाट ओसरतात। आता लाट फक्त मराठी माणसाची राहील, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचीच लाट राहील आणि ह्या लाटेत 100% कुठून खचून जायचं कारण नाही। सेकंड पिढी प्रत्येक प्रभागात आमच्याकडे पक्षाचे लोक रेडी आहेत आणि आम्ही परत जोमाने कामचं आमचं सुरूच आहे। आता आम्ही टाकेतला जाणार आहोत, टाकेत गटाची आमची मिटिंग आहे, दररोज काही नाही ते काही सुरू आहे, तरी आम्ही पक्ष शहरभर फिरतोय, लोकांच्या समस्या घेऊन प्रशासन दरबारी जातोय आणि आपण लोक तुम्ही दाखवता ना। तुमच्याकडे गेल्या निवडणुकीला, गेल्या महापालिकेची निवडणूक झाली प्रशासकीय राजवट लागण्याची, त्यावेळेला 35 नगरसेवक तुमच्याकडे होते, आता आज देखील त्यातले काही नगरसेवक प्रशांत दिवे असतील किंवा सीमा ताजने असतील, ही सगळी टीम जी आहे ती जाते आहे। आता तुमच्याकडे 35 पैकी किती नगरसेवक शिल्लक राहिले? नाही, खरं तर आता आम्ही शिवसेनेवर निवडून आले 4 लोक आहोत आणि आज सीमा ताजने ह्या ऑलरेडी भाजपमधल्या नगरसेवक होत्या, मधल्या काळात निवडणुका लागतील म्हणून ते आल्या होत्या। त्याच्यानंतर प्रशांत दिवे हा आमचा नगरसेवक आज एक गेलेला आहे, बागुल, सचिन मराठे हे 2012चे नगरसेवक, परंतु तो आमचा जुना शिवसैनिक आहे
आणि मी बोलल्याप्रमाणे यांना आमची फॅक्टरी, बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची फॅक्टरीमध्येच प्रोडक्ट लागते. 17ला सचिनजी पडले होते, परंतु एकनिष्ठ शिवसैनिक होते आणि संभ्रम अवस्था आणि त्यांना कन्फ्यूज करून नेण्यात आलं. आता किती नगरसेवक? आता 4 नगरसेवक पक्षाचे आहेत आणि भाजपमधले प्रथमेश गीते आहेत. त्याच्यानंतर पांडेताई वारले आहेत, गाडेकरताई वारले आहेत, परंतु त्यांचं कुटुंब आमच्यासोबत आहे. आता नगरसेवकांची नावं कोणते? कोण नगरसेवक आहे तुमच्याकडे आता? केशव तात्या पोरजे, आढावताई, कोठोळेताई आणि मी स्वतः 4 नगरसेवक आहेत. आणि भाजपमधून निवडून आलेले प्रथमेश गीते आहेत. तुम्ही म्हणताय की दबाव टाकण्यात आला. पोलिसांच्या लेखी हे दोघं म्हणाले तिघ फरार आहेत. त्यांचे फोन कालपर्यंत स्विच ऑफ होते. मामा राजवाडे आतापर्यंत फोन स्विच ऑफ आहे. आणि फरार असताना ह्या लोकांशी म्हणजे तसे पाहिजे ते गुन्हेगार यांच्याशी भाजपचे पदाधिकारी भेटतात, त्यांचा प्रवेश करतात, हे तुम्हाला ऑब्जेक्शनेबल वाटत? नाही, आहेच ना. भाजपची ती स्ट्रॅटेजीच आहे. आतापर्यंत तेच करत आले ना. राज्यात केलं, देशात केलं, प्रत्येकाला काही नाही तर काही त्रास देणं. आणि 100% त्याच्यामुळे आदरणीय सुनील भाऊ बागुल यांना प्रेशर करून गुन्ह्याचं धाक दाखवून नेलेलं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही कालपर्यंत अगदी त्यांच्या बरोबर होता. मग कालपर्वापर्यंत हे बघा. अंदाज नाही आला. मामा राजवाडेला तुम्ही पद दिलं, महानगर प्रमुख केलं, तुम्हाला अंदाज आले नाही या लोकांना पद देताना? त्यांनी कसं असतं, आता कोणाच्या मनातला आपण ओळखू शकत नाही, परंतु त्यांची ते मोहीमच आहे. मग भाजप असेल किंवा शिंदे गट असेल की लोकांच्या घरी जाऊन बसा, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना टॅकल करा. आणि त्यांनी या 2 दिवसात म्हणजे त्यांनीच गुन्हे दाखल करायला लावले प्रेशर टाकून आणि तेच घेऊन गेले. पण खरं म्हणजे पक्षप्रवेश एवढा महत्वाचा गंभीर गुन्हा तुम्हाला वाटतं का? सुनील बागुल सारख्या व्यक्ती या गुन्ह्याला तर मी परवा पण बोललो, 4 दिवसापूर्वी बोललो की सुनील भाऊ काही फटका मारायला गेले का, रॉबरी करायला गेले का, परंतु तो गुन्हा जर तसाच ठेवला. ती जी प्रक्रिया आहे ती मोठी प्रक्रिया आहे रॉबरीचा. आणि शेवटी माणूस आहे. तुम्ही निवेदन दिलं पोलीस आयुक्तांना, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं? म्हणजे हे दोघं नसताना हा गुन्हा दाखल झाला. तुम्हीच काय त्यावेळेस? नाही, त्यावेळेस आम्ही मामा राजवाडे तिथं पोलीस खातं म्हणत होतं की मामा स्वतः त्या मारामारीत असतील, परंतु ते मुलं गेल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी गेले आणि त्यांनी संशयित म्हणून 7 आणि इतर 15 ते त्यांच्या पद्धतीने नावं टाकता. हो, आलं का लक्षात? जे काही लोक नसेल त्यांची सुद्धा त्यांनी नावं घेतलेली आहेत. पण ज्या पद्धतीनं मामा राजवाड्यांशी संपर्क झाला असेल, तुमच्याशी काही कुणी नाही, संपर्क केला का? काय- भाजपच्या लोकांनी किंवा शिंदेच्या लोकांनी काही संपर्क केला का कशा संदर्भात? प्रवेशासाठी? प्रवेशासाठी? नाही, मामा त्यांचे फोनच बंद होते, ते फरार होते. नाही तुम्हाला नाही, काही आमच्याशी ऑफर दिली का? व्यक्तिगत नाही, मला काहीच ऑफर नाही. आणि ऑफर आले तरी आम्ही काही जाणार नाही. आम्ही शेतकरी माणसं आहोत, शेती करू. एकंदरीत बघितलं तर सुनील बाबूल, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे किंवा इतर नेते यांनी शिवसेना उभी करण्यामध्ये मोठा हात होता. ते जात आहेत आणि कुठेतरी त्यांचं असे म्हणणं आहे की जिल्हा प्रमुख म्हणजे तुमची नियुक्ती झाल्यानंतर ते सगळेजण नाराज होते. नाही, असं काही नसतं. नाचता येणं अंगण वाकडं. परत सत्तेत त्यांना जायचंय, परंतु 5 तारखेनंतर बघा या शहरातून, जिल्ह्यातून लोकांचं कल वेगळा राहील. आणि अजून निवडणुका 4-5 महिने आहेत. करू, आम्ही उभं करू ना. असं काही माझ्यामुळे काही गेलेलं नाही कोणी. काही पदाधिकारी आहेत जे जायच्या तयारीत आहेत, तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का किंवा त्यांना थांबवण्यासाठी तुमच्याकडे? नाही, आता जे पण गेले आम्ही सोबत काम करत होतो ना. सुनील भाऊ असतील, सचिनजी असतील, आम्ही सर्व काम करत होतो. परंतु काय आता त्यांना काय, बैठकीला सुनील बागुल होते का? जी बैठक झाली तुमची? हो, भाषण केलं त्यांनी. हां. तोपर्यंत तुम्हाला अंदाज नाही आला? नाही, अंदाज आता कोणाच्या मनातलं कसं. आणि हा अंदाज असला तरी भाजप काय आहे, कशी आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. जनतेला माहिती आहे. आता नवीन महानगर प्रमुख काय नाही. हा, ते होईल वरच्या लेवलला. उद्धव साहेब आणि नेते मंडळी निर्णय घेतील. आता हातावर बोटावर मोजणे इतकेच पदाधिकारी तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहे. नाही, पदाधिकारी फार आहे आमच्याकडे. नगरसेवक म्हणा, पदाधिकारी खूप आहे. संघटना तशीच आहे. काल सुद्धा बैठकीला 2-250 प्रमुख पदाधिकारी. 5 तारखेच्या मेळाव्याचं आम्ही जे नियोजन केलं, प्रमुख नेतेच गेले ना. नाही आहेत ना. एक गेला का दुसरा तयार होतो ना. इट इज द रूल ऑफ नेचर. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अजून काही धक्के बसणार तुम्ही तयार आहात का धक्के? नाही, आता इतके सहन करत आलो. आमचे पक्षप्रमुख असतील, पक्षप्रमुखांना आम्ही सुद्धा. पण 3 वर्षात कधी तुम्ही उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर बघितलं का? चांगले गेले. आणि आता हे 2 दिवस न्यूज चालते,
साईड ट्रॅक होतात. अनेक उदाहरणं आहेत. बाकीच्या पक्षात इन्कमिंग होते, आपल्याकडे इन्कमिंग होते. होईल ना, होईल. आम्ही पहिले आज पण सांगतो, आमच्या एकनिष्ठ जे शिवसैनिक आहेत, ताकदीचे आहेत, पदाधिकारी आहेत, जे इच्छुक आहेत, त्यांना प्रायोरिटी दिली जाईल. आता ह्या प्रभागात 28 मध्ये 9 BJPचे लोक इच्छुक आहे. किती लोकांना तिकीट देणार आहे तुम्ही? एक स्टँडिंग आहे. उरलेले संपर्कात आहे आमच्या, असं सर्वीकडे. प्रशांत दिवे जे गेले आमचे मित्र आहे ते 250 मतांनी निवडून, समोरचा उमेदवार फक्त 250 मत, तो ताकद देत होता म्हणून तो तिकडे, तो आमच्याकडे येईल. तिथं अजून एक अशा व्यक्तीचं नाव आलं की त्याने तो पॅनलला आला. अशा खूप गोष्टी नाही. आणि पब्लिक खरं तर अशा पद्धतीने ज्यावेळेला पक्ष जातो किंवा अनेक लोक जातात त्यावेळेला पक्ष नव्यानं उभारण्यासाठीची एक संधी असते. त्याच्याकडे तुम्ही संधी म्हणून बघताय का आणि त्याचं कसं नियोजन असेल? नाही, आता 3-3.25 महिन्यापासून तर काम सुरूच आहे. दररोज काम करतोय. आमच्या बैठका पण झाल्या. आता ग्रामीणच्या बैठका सुरू आहे. नवीन नियुक्त्या आम्ही आता करणार. मतदार यादी असेल, बूथ यंत्रणा असेल, गटप्रमुख असतील, या सर्व गोष्टीवर आम्ही सर्व काम करणार आणि प्रभागामध्ये ताकद देणार. लोकांपर्यंत जाणार, चौकात जाणार, शाखेंचं ओपनिंग, काम करण्यासारखं खूप आहे. तर सध्या तर आम्हीच फिरतोय. कुठला पक्ष दिसतोय? होणार, सर्व होणार. बीजे वॉर पण बघितलं. आता जे ठाकरे ब्रँड एकत्र येणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे आता एकत्रित ही परिस्थिती? ही जनतेचीच मागणी आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की दोघं बंधू एकत्र आले पाहिजे आणि हिंदीच्या मुद्द्यावरती ते येऊन पुढच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र येतील अशी अपेक्षा आहे. आणि हा सर्वस्वी निर्णय उद्धव साहेब आणि राजसाहेब घेतील. आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. 100% फायद्याचा ठरेल. आता राऊत साहेब पण म्हणतायत, आता तुम्ही गेले होते 2 दिवसापूर्वी की याच्यावर गुन्हे जे खोटे दाखल झाले ते मागे घ्यावे. आता परिस्थिती अशी झाली की जे फरार आहे पोलिसांच्या दप्तरी तेच भाजपमध्ये प्रवेश करतायत, ते पोलिसांना सापडत नाहीये. मग आता तुमचं पोलिसांकडे काय मागणं असणार आहे? पोलिसांकडे मागणी म्हणण्यापेक्षा पोलीस यंत्रणा दबावाखाली चालते ना. गृह खातंच मुख्यमंत्र्यांकडे, ते जे सांगतील तसंच होईल. आम्ही म्हणून काय उपयोग आहे? जे पोलिसांना सापडत नाही ते थेट प्रवेश करतायत. हा, मग ही कोणती संस्कृती? तुम्ही 4 दिवसापूर्वी गुन्हेगार म्हणायचं, फरार म्हणायचं आणि तेच रातोरात तुम्ही मिटिंग करून घेतात. भाजपचा खेळ आहे, सर्व खेळ मांडलाय. पोलिसांचा अपयश नाही का की जे आरोपी रेकॉर्डवर फरार आहे ते तिथे सापडत आहे आणि इकडे फरार दाखवतो, हे पोलिसांचा नाशिक पोलिसांचा अपयश नाही का? नाही, हे तुम्ही भाजपवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुमचं आता काही म्हणणं नाही. आम्ही आता आमचं काम करू. काय दररोज हे यांचं सुरू होईल. आम्ही आमची संघटना वाढवायचं काम करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.